नमस्कार, मी डॉक्टर विशाल रायते पाटील. हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. इथून मागे दिलेल्या तुम्ही सर्व व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिलाय, त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या, असंच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर आज आपण बोलणार आहे की जे पेशंटला पॅरालिसिस होतो, त्या पॅरालिसिस पेशंटच्या फॅमिलीवर होणारा काय इफेक्ट, म्हणजे ज्या पेशंटच्या घरात पॅरालिसिस झालेला आहे त्या पेशंटच्या घरच्यांवर, फॅमिलीवर होणारा इफेक्ट. निश्चितच ज्या घरात पॅरालिसिस होतो, तर पॅरालिसिस झाल्यानंतर त्याच्या घरच्यांवर खूप इफेक्ट झालेला असतो. एक पहिली गोष्ट म्हणजे मानसिकरित्या ते खूप खचून गेलेले असतात, म्हणजे एक डिप्रेसिव्ह झालेले असतात. दुसरी गोष्ट, प्रत्येकाची फायनान्शियल सिच्युएशन ही चांगलीच असते असं नसतं, तर त्यामुळे फायनान्शियल पण सिच्युएशन. दुसरी गोष्ट, जो मुलगा असेल किंवा पती असेल, पत्नी असेल, जे काही त्यांचं दैनंदिन रुटीन चालू असतं, म्हणजे कोण जॉबला जातं, कोण स्कूल किंवा काय, हे याच्यावर पण त्याचा इफेक्ट झालेला असतो. त्या गोष्टीमुळे म्हणजे फायनान्शियल पण नुकसान होतं, म्हणजे आपल्या बिझनेस लाईफवर या प्रोफेशनल लाईफवर पण त्या पेशंटच्या फॅमिलीत डिस्टर्बन्स होतो. अजून त्याच्यात बरोबर मैत्री झाली, म्हणजे जे आपला फ्रेंड सर्कल आहे किंवा रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध, तो पण दुरावला जातो. का आता आपल्या नातेसंबंधात काही फंक्शन किंवा काही गोष्टी असतात, पेशंट घरात असल्यामुळे या सगळ्या गोष्टी अटेंड करणं किंवा या सगळ्या इम्पॉसिबल होतं कधी कधी. कारण जो पॅरालिसिस रुग्ण असतो, तो पॅरालिसिस रुग्ण जर घरात असेल तर त्याला घरात कोणी ना कोणी एखादा अटेंडन्स हा गरजेचा असतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा परिणाम ह्या फॅमिलीवर होत असतो. तर ह्या समस्येसाठी, म्हणजे ज्या घरात पॅरालिसिस आहे त्या कुटुंबावर झालेला जो परिणाम आहे, त्यासाठी काय केलं पाहिजे? मी तर प्रत्येक पॅरालिसिसच्या रुग्णाला सांगेल की पॅरालिसिस झाला, हॉस्पिटलची ट्रीटमेंट झाली, तुम्ही लवकरात लवकर पेशंटसाठी जे काही एफर्ट्स घ्याल किंवा ट्रीटमेंट कराल ती करावी. त्याच्यानंतर मेन महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जे करतो रिहॅबिलिटेशन, म्हणजे फिजिओथेरपी, जो डिपेंड आहे तो इंडिपेंडंट करण्यासाठी, म्हणजे त्याला परत पुनर्वसन करण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल ते करायचे, जेणेकरून तुम्ही कमी काळात, कमी दिवसात, कमी त्रास सहन करून तुम्ही पेशंटला पूर्ववत करून तुम्ही तुमचं रुटीन परत स्टार्ट करू शकता. तर असंच नवनवीन माहितीसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि तसेच पुढच्या प्रकारे असे एज्युकेशनल या सर्वसामान्याच्या जीवनात या आणि आजच्या युगात ज्या गोष्टीचं काही रिव्हर्सल असेल किंवा काही माहिती असेल तर ती मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.